अतिक्रमण काढण्यासाठी, अतिक्रमण जर असेल तर ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आम्ही कलम 5 अन्वये अर्ज देतो. त्यासोबत आम्ही ना प्रभाग संघाच्या, आमच्या भाग्योदय प्रभाग संघाच्या ऑफिसची मागणी घेऊन आलो. आमच्या भाग्योदय प्रभाग संघामध्ये 8 ग्राम असे काय अर्ज जे टेबलला स्वीकारले जाणार नाहीत असे अर्ज ह्या एका ठिकाणी एकत्रित केले जातील आणि ते कव्हरिंग लेटर संबंधित कार्यालयाला वर्ग केले जातील. वडिलाच्या नावावरचं, आईच्या नावावरचं, आपल्या नावावर जर शेत करून घ्यायचं असेल तर त्या कलमाअंतर्गत त्यांनी अर्ज करू शकतात. गोळ्यासाठी आहे आणि जे 70 वर्षाच्या पुढचे लोक आहेत त्यांच्यासाठी वयोवंदना योजना ही चालू आहे. ही पिढी ही सुदृढ व्हावी आणि आपण बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरगुती मिक्स पिठापासून जर खाल्लो तर ते जे पोषण मुलांना भेटतं आणि ते सुदृढ होतात. तो आहार देण्यापेक्षा आपल्याकडे जे उपलब्ध आहे सकस आहार तोच कसा बनवायचा त्याच्या पाककृती इथे दाखवल्यात आणि त्यातून मुलांचं पोषण चांगलं. मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समस्याधारी न्यूज. आज धाराशिव जिल्ह्यातील ढोकी या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहतोय महाराजस्व समाधान शिबिर हे आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी सर्व ग्रामस्थाचे शेतकऱ्याचे मंडळातील शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले जात आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः तहसीलदार मॅडम सगळ्याच्या अडी अडचणी जाणून घेत आहेत. कोणाचे काय प्रश्न आहेत ते जाणून घेत आहेत आणि वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी ते वेगवेगळे टेबल लावलेले आहेत. तर आपल्याला कोणाचे प्रश्न कोणते आहेत आणि कोणते टेबल आहेत आणि पोर्टल विषयी जनजागृती कोणाची इथं कोण आहेत? तुमचं नाव चंद्रकांत सुवर्णकार शिरेसदार लेखा काय या टेबलवर उपाधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव. कोणते कोणते प्रश्न इथं आमच्याकडे सगळे आमची भूमी अभिलेख ऑनलाईन प्रश्न असतील. ऑनलाईनला ई मोजणी अर्ज भरता येतो आपल्याला कडून तिथे भरता येतो लोक जनतेसाठी. आणि ई अभिलेख म्हणून आमच्याकडे टॅब आहे. ई अभिलेख सर्व जिल्ह्यातले तालुक्यातले अभिलेख पाहता येतात आपल्याला ई मोजणी अभिलेख मध्ये. तर एखाद्याचा प्रश्न असेल तर इथले तो सुटतो का? त्याला काय प्रोसेस आहे पुढे काय करायचं? सर कोर्ट वाद असला तर इथं सोडणार नाही. आपण इथले तर आपण मोजणी अर्ज वगैरे सांगू शकतो त्यांना. आम्ही त्यांना आतापर्यंत अर्ज घेतलेत आम्ही त्यांचे. तर जशी तक्रार वगैरे असेल त्याप्रमाणे त्यांच्या तक्रारी त्यांचे अर्ज घेतले त्याच्यामुळे पुढे प्रोसेस होऊन त्यांना काय न्याय तुमचाच विषय आहे. रजिस्टर ऑफिस आहे. कोण आहे रजिस्टर ऑफिसला? कोण आहे इकडं? रजिस्टर ऑफिसला कोण आहेत? चालतं येऊ द्या. तिकडे काय महिला व बाल कल्याण विभाग तुमचा नाश्त्याचा प्रोग्राम चालू दिसायला. दुपारची वेळ आहे, नाश्त्याची वेळ आहे. असू द्या. सकाळपासून लवकर आलेल्या महिला आहेत. हो नाही निश्चित बराच वेळ झालेला आहे. तर थोडक्यात माहिती आता इथं काय आहे टेबलवर कुठल्या अडचणी सोडून जायचं? तुमचं नाव सांगा. माझं नाव मंजू बालाजी माळी. मी अंगणवाडी सेविका. इथं ना लेक लाडकी म्हणा, लाडकी बहीण योजना म्हणा, ह्या विषयी का जे अडचणी आहेत इथं केवायसी संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. आम्ही इथं ना पाककृती ठेवलेल्या आहेत जे पौष्टिक मुलांना काय खाऊ घालायचं, गरोदर मातांनी काय खाल्लं पाहिजे ह्याविषयी सांगितलं. पण मार्गदर्शन THR पासून कोणते पदार्थ बनवले जातात ते सगळं मार्गदर्शन महिलांना. तुमचं नाव सांगा. केशर दिनकर कोकाटे, अशा कार्यकर्ते अंगणवाडी कार्यकर्ते. सगळे अंगणवाडी पोषण आहार म्हणजे अंगणवाडी कार्यकर्ते आहे. तर बरं आता काय काय पोषण आहारामध्ये काय काय आहे? पालेभाज्या, कडधान्य, लाडू, पदार्थ पौष्टिक आहार कसा असावा त्याची एक पाककृती इथे दाखवल्यात आम्ही. म्हणजे आपल्याकडे जे घरच्या घरी सहज उपलब्ध आहे. पण आता सध्या जी पिढी म्हणजे ह्याचा फास्ट फूड प्रवळते, जे मुलांना पिझ्झा वडापाव अशा गोष्टी देतात त्याच्यामुळे त्यांचा म्हणजे शारीरिक संतुलन कुपोषणाकडे मुलं वळतात. मग तो आहार देण्यापेक्षा आपल्याकडे जे उपलब्ध आहे सकस आहार तोच कसा बनवायचा त्याच्या पाककृती इथे दाखवल्यात आणि त्यातून मुलांचं पोषण चांगलं होतं.
आपल्या घरच्या साहित्यातून बनवणार. पण ते लाडकी बहीण योजना कोणाकडे, लाडकी बहीण कोणकडे, लाडकी बहीण तिकडे लय प्रॉब्लेम आहे लाडकी बहिणीचे. थांबा थांबा तुमच्याकडे थांबा 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 हो मग नाही नाही लाडकी बहीण आमच्याकडेच आहे. मग लाडक्या बहिणीचा इतक्या गाव प्रॉब्लेम आहे इथं. लाडक्या बहिणीचे कसे प्रॉब्लेम आहेत सांगू का? शासनाने 31 डिसेंबर पर्यंत केवायसी करायसाठी मुदत दिलेली होती की ज्यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले त्यांनी सर्वांनी केवायसी करून घ्यावी. मग त्या दरम्यान सगळ्या महिलांनी केली आहे आणि काही महिलांची राहिली केवायसी करायची. पण ते करताना पण सगळ्यांनी केलंय पण बऱ्याच लाडक्या ऐका ना. बहिणीचे पैसे चालू नाहीत. केवायसी करताना त्यातले काही ऑप्शन चुकले. म्हणजे आता कदाचित सरकारी नोकर आहे नाही, चुकून कुणाचा आहे वर झाला असेल क्लिक, तर ही दुरुस्ती सध्या चालू आहे. 31 मार्च पर्यंत केवायसी दुरुस्त करण्याची मुदत आहे आणि ते इथं आपले ग्रामपंचायत ऑपरेटर मार्फत आपण ती केवायसी दुरुस्ती करतोय. पण ज्यांनी डिसेंबर पर्यंत केवायसीच केली नाही, आता बऱ्याच महिला आम्हाला भेटतात की त्यांनी केवायसी केली नाही काही कारणामुळे, परगावी असतील, ऊसतोडीला असतील, काही अडचणी असतील, तर त्यांचं परत जून जुलै मध्ये केवायसी चालू होणार आहे. आणि फक्त आता दुरुस्तीचं काम चालू आहे. केवायसी 31 मार्च पर्यंत आम्ही दुरुस्ती करून घेणार. तुमच्याकडे आहे 31 मार्च अंगणवाडीकडे अंगणवाडीकडे जिथे ग्रामपंचायत आहे ना त्या ग्रामपंचायतीमधल्या ऑपरेटर कडून केवायसी चालू करणार. म्हणजे आता त्यांनी स्टॉल पण लावलाय, सध्या केवायसी चालू आहे. हे काय आहेत दुरुस्ती चालू आहे. दुरुस्ती चालू आहे. नवीन केवायसी नाहीये. नवीन जून केवायसी जुलैमध्ये आहे. ज्यांच्या चुकल्यात त्यांची दुरुस्तीची चालू आहे सध्या. आणि ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना परत जून महिन्यापासून नवीन अजून त्यांना फॉर्म भरता येणार. धन्यवाद ताई. तुमचं नाव सांगा. मी कल्पना प्रभाकर मोहिते, सुपरवायझर विभाग ढोकी. ताई तुमचं नाव आणि पद सांगा. मी माधुरी डांगे, बालविकास प्रकल्प. या ठिकाणी कोणता स्टॉल आहे? एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 13 आणि इकडं लाडकी बहीण योजना. मॅडम आपलं नाव सांगा. माझं नाव रेखा राजेंद्र गुंजकर कदम. काय कुठल्या मी आशा सुपरवायझर आहे, आरोग्य विभाग ढोकी. तुमच्याकडे जे आता काय कुठलं काय जिम्मेदारी आहे माझं आरोग्य विषयक योजनांची माहिती द्यायचं. आणि कार्यकर्त्यांनी खूप म्हणजे आहार असं या ठिकाणी तुझं नाव सांग. ईश्वरी दौलत गाडवे. काय करते? शाळेत आहे. हा शाळेत आहे. माझ्या मम्मी सोबत आली का? मग इथे काय सकस आहार ठेवलाय बघितलं का? हा खाऊन बघितलं खरंच सकस आहे का नाही? हो बघितलं का? कोण आहे मम्मी? कुठे आहेत मम्मी? काय तुमचं नाव काय? शीतल दौलत गाडवे. तुम्ही अंगणवाडी कार्यकर्ते. कार्यकर्ते आहे. मी अंगणवाडी कार्यकर्ते आहे. आता इथं सकस आहाराविषयी इथे ठेवलंय, काय सांगाल त्याविषयी? ही पोषण आहार सकस आहार याच्यासाठी ठेवलेला आहे की आपल्या गरोदर माता आणि पुढील भावी पिढी ही सुदृढ व्हावी आणि आपण बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरगुती मिक्स पिठापासून जर खाल्लो तर ते जे पोषण मुलांना भेटतं आणि ते सुदृढ होतात. आताच्या काळामध्ये पिझ्झा बर्गर अशा खाण्यामुळं मुलांमध्ये लठ्ठपणा अशा समस्या वाढत चाललेल्या आहेत किंवा कुपोषित होत आहेत. तर तुम्ही मला सांगा घरगुती मध्ये काय काय वापरलं ह्याच्यात? घरगुतीमध्ये हे मिक्स पिठाची शेंगोळी, मिक्स पिठाचे धपाटे, पुन्हा रानभाज्या आहेत, पुन्हा आपण घरी उडदाच्या पासून उडदाची भाकरी, पुन्हा गव्हाच्या ह्याच्यापासून गव्हाची खीर, कोशिंबीर, परत पुढं आळूवडी, मुगाच्या डाळीचा शिरा, असे मोड आलेले कडधान्य आणि रानभाज्या असे विविध पदार्थ केलेले आहेत. घरच्याच पदार्थ सकस आहार. सकस आहार कसा देता येईल आणि मुलांना त्यांची चव कशी वाढवता येईल याविषयी पालकांना माहिती व्हावं यासाठी आम्ही विविध पदार्थ तिथं मांडलेले आहेत. धन्यवाद ताई, चांगली माहिती दिली आणि चांगलं काम. हे लहान लहान बालक आहेत, ते आपल्या देशाचं भविष्य आहे. लहान बालक आणि लहान बालकाला घडवायचं, देशाचं भविष्य घडवायचं अंगणवाडीतून सुरुवात होतील, तुमच्यापासून होती. तर ते नुसतं बुद्धीनच नाही तर प्रकृती सुदृढ असावे त्यासाठी पण तुमचा प्रयत्न चालू आहे. निश्चित तुमचं कार्य कौतुकास्पद आहे. टेस्ट आपण बघू टेस्ट कसं म्हणजे पौष्टिक काय काय पौष्टिक आहे. निश्चितच चवीला सुद्धा उत्कृष्ट, लहान लेकराला सुद्धा चांगली चव आवडावी आणि हे पौष्टिकता. ही काय कडधान्य असतील,
हे काय गोळाची भाजी बघा आपण खाऊन बघितलंय, चवीला उत्कृष्ट, लहान लेकरं सुद्धा आवडीनं खाणार. तर चला पुढचा स्टॉल पाहू. मॅडम सुद्धा इथं ते टेस्टेड असल्यामुळं आवडीनं. पोषक आहे का पाहिलं आणि खरंच पोषक आहे. आणि लहान लेकरं म्हणजे चवीला चांगलं आहे. हा, चवीला चांगला आहे. तुमचं नाव सांगा. प्रीती हनुमंत सांगते. आता हे तुमचा स्टॉल आहे या शिबिरमध्ये, कोणतं मार्गदर्शन करता येईल? कुष्ठरोगाविषयी जनजागृती. तर तुमचं पद कोणतं, म्हणजे कुठल्या ह्याच्यात आशा काय काय कुष्ठरोगाविषयी काय काय मार्गदर्शन करता काय? म्हणजे कुष्ठरोगाची लक्षणे काय आहेत, रुग्णांना सांगून तपासणीसाठी पीएससी मध्ये आलते कोण काय चौकशी काय, म्हणजे असं गरजू कोण? शक्यतो आता समाजात कुष्ठरोगाचे प्रमाण फारच कमी आहे. तुम्ही मार्गदर्शन करायला बसले पण कोण असे पेशंट नसतील आलेले कोण? नाही ना. तर ते प्रमाणच नाही ना. नाही, तुमचं नाव सांगा. कांबळस्मिता. अशा कार्यक्रम कुष्ठरोग, परत गरोदर मातांना आहाराविषयी माहिती देणे, कुष्ठरोगी मुलींना आहाराबद्दल, त्याच्या इतर कोणत्या समस्या असतील त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करतो. या ठिकाणी पोषक आहार कसा असतो तो टेस्ट करायला या आरोग्य विभागातल्या मॅडम आल्या होत्या. त्यांची तिथं पण घेतली. आणि आरोग्य विभागाचं कामच आहे का पोषक आहार काय असतो, कुपोषण कसं टाळायला पाहिजे, त्याच आता आरोग्य विभागाच्या शिबिरामध्ये आपण आलो. काय सांगाल इथे काय काय मार्गदर्शन करतात? नमस्ते सर, हा आरोग्य विभागाचा टेबल आहे. तर इथं म्हणजे आरोग्य विषयक ज्या योजना आहेत, शासकीय योजना, त्या सर्व योजनांची माहिती देण्यासाठी मी इथे थांबलेली आहे. आणि इथे बीपी तपासला जातो, शुगर केली जाते, आणि बाकी एनसीडी कॅम्प आहे, रक्तवाढीच्या गोळ्यासाठी आहे. आणि जे 70 वर्षाच्या पुढचे लोक आहेत त्यांच्यासाठी वयोवंदना योजना ही चालू आहे. 70 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींनी सर्वांनीच वयोवंदना योजना कार्ड काढून घ्यायचा आहे. जर त्यांना काही आजार झाले तर 5 लाखापर्यंतचा खर्च हा आरोग्य विभागाकडून, सरकारकडून मोफत होणार आहे. त्यासाठी योजना चालू. इथं तुम्ही या शिबिरात आलेल्या लोकांना मार्गदर्शन करत आहे. आरोग्य विषयक सर्व योजनांची माहिती सांगत आहे. या स्टॉल मध्ये जे आपल्या म्हणजे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या जे जमीन आहेत, तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 या अंतर्गत ज्यांना वाटणीपत्र करून घ्यायचे, वडिलाच्या नावावरचं, आईच्या नावावरचं, आपल्या नावावर जर शेत करून घ्यायचं असेल तर त्या कलमाअंतर्गत त्यांनी अर्ज करू शकतात. आणि दुसरा एक विषय शासनानं 3 नोव्हेंबर 2025 ला काढलेला आहे की जे तुकडेबंदीचे व्यवहार झालेले आहेत यापूर्वीचे, की त्यांना त्यांच्या नोंदी सातबाऱ्यावर आल्या नाहीत, तर शासनानं त्यांना पूर्णतः शुल्क माफ करून त्या नोंदी सातबाऱ्यावर करण्यासाठी संधी दिली. तर असे लोक अर्ज करू शकतात की आपल्या सातबारा नोंदी करण्यासाठी. आलेत ना, आज कलम 85 चे 7 अर्ज झालेत आतापर्यंत. नमस्कार, तानाजी मुंडे, धाराशिव महसूल साहेब. आपल्याकडं जे अर्जदार आहेत, असे अर्जदार ज्यांना कुठल्याही टेबलला अर्ज त्यांचा स्वीकारला जात नाही किंवा त्यांच्याकडे अर्ज देण्यासाठी नसेल तर त्यांनी आमच्याकडे रजिस्टरला नोंद करू आणि संबंधित कार्यासनाला ती वर्ग करू. आणि असे काय अर्ज जे टेबलला स्वीकारले जाणार नाहीत असे अर्ज ह्या एका ठिकाणी एकत्रित केले जातील आणि ते कव्हरिंग लेटर संबंधित कार्यासनाला वर्ग केले जातील. एमएससी टेबल नाही, ते तुम्ही स्वीकारले का? इथं स्वीकारणार, आमच्याकडे आलं ना तर ते पण अर्ज आम्ही स्वीकारणार. जिसका कोई नहीं उसका आपला टेबल आहे. व्यतिरिक्त ज्या डिपार्टमेंटचे अर्ज आहेत ते पण आम्ही इथे स्वीकारून परत आमचे मॅडम त्याचं इन्व्हेस्टमेंट करून कव्हरिंग लेटर लावून आम्ही त्या डिपार्टमेंटला ते अर्ज पाठवून देणार. मॅडम तुमचं नाव सांगा, पद सांगा. मी पी.व्ही. उमरे, महसूल सहाय्यक, तहसील कार्यालय धाराशिव. मी सुजाता नेताजी मोरे, राहणार तुगाव, तालुका जिल्हा धाराशिव. काय काम घेऊन आले? आम्ही ना प्रभाग संघाच्या, आमच्या भाग्योदय प्रभाग संघाच्या ऑफिसची मागणी घेऊन आलो. आमच्या भाग्योदय प्रभाग संघामध्ये 8 ग्राम संघ आहेत आणि हा बोला, तुमचं नाव सांगा. माझं नाव सविता गुणवंत सुतार, भाग्योदय प्रभाग संघ याची मी अध्यक्ष आहे. माझ्या डोकी प्रभागात 200 गट आहेत, 8 ग्राम संघ आहेत आणि 8 ग्राम संघाचा एक प्रभाग संघ आहे, त्याची मी अध्यक्ष आहे. तर आम्हाला प्रभाग संघाला ऑफिस नाही, त्याच्यासाठी आम्ही मागणी करण्यासाठी मॅडम कडे आलो आहोत. दिलं का अर्ज? दिलं का मॅडम? देणार आहोत आता, अजून दिलं नाही.
तर त्यांनी आमची मागणी मान्य करावी अशी आमची इच्छा आहे. ग्राम संघाला कार्यालय पाहिजे तुम्हाला, इमारत पाहिजे प्रभाग संघ प्रभाग संघ. प्रभाग संघाला कारण 200 गट आहेत, 8 ग्राम संघ आहेत आणि 1 प्रभाग संघ आहे. त्याच्यासाठी आम्हाला ऑफिस नाही, कार्यक्रम आमचे असतील सारखेच, पण त्याच्यासाठी आम्हाला ऑफिसच नाही. मॅडम अर्ज आणला असेल तयार करून. आता इथं नायब तहसीलदार मॅडम आहेत, ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग चालू आहे, सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. तर काय 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 प्रश्न सोडवले जातील ते नाव सांगा तुमचं. माझं नाव धीरज भास्कर बनसोडे, मी सहाय्यक महसूल अधिकारी आहे तहसील कार्यालयामध्ये. सातबारा दुरुस्त करून दिले. तहसील कार्यालय धाराशिव कार्यक्षेत्रामध्ये ज्यांचं क्षेत्र आहे आणि त्यांना अकृषी संदर्भात अडचण असेल किंवा वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करण्यासाठी असेल तर त्यांनी आवक जावक आपला तहसील कार्यालयामध्ये आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये नेहमी चालू असतो, तिथे येऊन आपला अर्ज द्यायचा. संबंधित टेबलला 1 दिवसामध्ये तो अर्ज जातो, त्याच्यानंतर पुढील कारवाई केली जाते. शेत रस्ते आणि पानंद रस्ते मॅडम, हा तर लय तालुक्यात शेत रस्त्याचा प्रश्न आहे. काय 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 अडचणी सोडवल्या जातील? आता ह्या टेबलला ना 2 प्रकारचे अर्ज घेतो आम्ही. एक नवीन जर रस्त्याची मागणी असेल तर त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 आणि आम्ही नवीन रस्त्यासाठी अर्ज देतो. आणखीन एक जुना आहे, पूर्वभार चालत आलेला आहे पण अतिक्रमण आहे, तर अशा रस्त्यासाठी पण आम्ही कलम मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 चे कलम 5 या म्हणजे या प्रकारचा नमुना अर्ज घेतो आम्ही इथे. त्यासोबत जर संबंधित अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण जर असेल तर ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आम्ही कलम 5 अन्वये अर्ज घेतो. त्यासोबत जर संबंधित शेतकऱ्याकडे जर सातबारा असेल किंवा गाव नकाशाची प्रत असेल किंवा कच्चा नकाशा असेल, जे काही पुरावे असतील तर त्याप्रमाणे, किंवा त्यांचं एखाद्या कोर्टात वगैरे इकडे इकडे म्हणजे त्या रस्त्या संदर्भात कुठे प्रकरण चालू असेल संबंधित तहसीलदाराकडे किंवा कोर्टात, तर तसे जे काही पुरावे आहेत तर ते आम्ही अर्जासोबत लावून घेतो. तर आता इथे ह्या शिबिरामध्ये आलेत काय प्रस्ताव आले का, अर्ज आलेत का? ह्या शिबिरात आज 10 ते 15 अर्ज आलेले आहेत. बरं मला सांगा, आता बरेच जण इथे आता आलं नसेल कामामुळं, त्यांना जर त्यांचा काय शेत रस्त्याचे पानंद रस्त्याचे प्रश्न असतील तर त्यांनी कुठं संपर्क साधावा? तसे ते तहसीलला अर्ज देऊ शकतात की त्यांचे काय कुठला रस्ता आहे, काय आहे, ते अतिक्रमण आहे का नवीन रस्त्याचा, त्या संबंधित त्यांनी तहसीलला अर्ज करू शकतात. तुमचं नाव सांगा आणि पद सांगा. मी श्रीमती शीतल दत्तात्रय रसा, ग्राम महसूल अधिकारी टाकळी. सामाजिक अर्थसहाय्य मॅडम, आपलं नाव सांगा, पद सांगा. पूजा देवीदास शेरखाने, आंबेजवळचे ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आंबेजवळ. आता इथं अर्थसहाय्य योजना, श्रवणबाग, संजय गांधी निरोधार योजना, म्हणजे जी काय मानधन म्हणता येईल, त्याला पगारी म्हणता येणार नाही, त्याविषयी काय काय मार्गदर्शन करता येईल? सध्या आपल्याला बऱ्याच जणांच्या OTP पेंडिंग किंवा DBTचे ज्यांचे लाभार्थी आहेत त्यांचं UDI अपडेशन वगैरे ते काम चालू आहे सध्या. म्हणजे जे अपंग आहेत त्यांचे ऑनलाईन त्यांना आपण सिव्हिल सर्व्हिस ऑनलाईन प्रमाणपत्र मागवले, ज्यांचं मिळाले त्यांचे 1,500-2,500 बघा ते अपडेशन एक करतोय. आणि ज्यांचं OTP पेंडिंग आहे त्यांचं याच ठिकाणी होऊन जातं. काही जणांचं मूळ संचिका त्याही जमा करून घेतोय प्रत्येक योजनेच्या, इंदिरा गांधी असू दे, संजय गांधी असू देत, श्रावणबाळ असू देत किंवा दिव्यांगांचे कुठल्याही. काय किती प्रकरण आलेत काय ते? काय प्रकरण सध्या 27 फॉर्म जमा झालेत आपल्याकडे. त्याच्यामध्ये UDI आपण 5 जणांचं अपडेट केलंय. OTP पेंडिंग, ज्यांचे OTP होते त्यांचे 2 घेतलेत OTP, बाकीच्यांचे मूळ संचिका 4-5 जमा झाल्यात आणि बाकीच्यांचं DBT करण्यासाठी काम केलंय आपण. DBT बेस न झाल्यामुळे काय झालंय की वेळोवेळी आता लाभार्थ्याचा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं, परत बँकेमध्ये सिडिंग असणं, ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आता बरेच वयोवृद्ध आहेत, त्यांचे आधारच अपडेट नाही. मग ते आधार अपडेट नसल्यामुळे DBT करताना ते आधार OTP घेत नाही, व्हेरिफिकेशन होत नाही. त्याच्यामुळे यांनी त्या गोष्टी ऑनलाईन गोष्टी आतापर्यंत केलेल्या नाही त्याच्या अगोदर. मला एक सांगा, सध्या आता वयस्कर माणसं आहेत, त्याचे बोटाचे ठसे रेषे जे आहेत ते आधारला ती ही होत नाही, त्याला बरेच जण ते मोठे प्रॉब्लेम येईल, तरी काय करावं? डोळ्यामार्फत त्याची करतो आधार, डोळे किंवा बोट दोन्हीपैकी स्कॅन व्हायला पाहिजे. जरी ते होत नसेल दोन्ही पण, तरी त्या मार्फत आपण होत नाही असं आमच्याकडे तुम्ही संबंधित ग्राम महसूल अधिकारी मार्फत द्या अहवाल, तसा आपण ती माहिती आपण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात कळवतो. त्यांनी ते आधार अपडेशन टीमला पत्र देतात त्या प्रमाणामध्ये, की यांचं होतच नाही. आता आपण बऱ्याच वेळेस करून पण काय लाभार्थ्याचे ठसेच नाही किंवा हातच नाहीत काय लाभार्थ्याला, त्याची माहिती आपण
निश्चितच ही एक महत्वाची माहिती आहे. बरेच जण फसवणूक नाही हे म्हणून शांत बसलेत, काहीच म्हणजे पुढे गेले नाही. त्यांची पण माहिती- त्यांच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. त्यांची माहिती आपल्याकडे जमा करा तुम्ही. आता ज्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते कुठं संपर्क साधावा त्यांनी? तहसील कार्यालयामार्फत ग्राम महसूल अधिकारी मार्फत तुम्ही द्या आमच्याकडे त्या गावचे तहसील कार्यालयात. आम्ही पुढील कारवाई करू त्याच्यावर. माझं नाव ऐश्वर्या पांडुरंग बैरागी, मी ग्राम महसूल अधिकारी टाकळी. काय त्याच्याबरोबर काय काय माहिती दिली जरा? हा टेबल आपला ईडब्ल्यूएस आणि एनसीएल सर्टिफिकेट म्हणजे शाळेत किंवा एखाद्याला ईडब्ल्यूएस काढायचं असेल त्यांच्यासाठी दिली जाते. ते समजा एनसीएल सर्टिफिकेट काढायचे किंवा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढायचं, त्यासाठी बरेच लोकांना अडचण काय येते की त्यांना माहित नसतं की डायरेक्ट गेल्यानंतर ईडब्ल्यूएस मिळेल का. तर त्यासाठी आधी उत्पन्नाचा दाखला काढायला लागतो. मग आपण तेच माहिती देतो की तुम्ही आधी उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. जसं की 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, 1 वर्षातच लोक भरपूर कन्फ्युज असतात. मग त्यांना काय वाटतं आपण गेलो की लगेच आपल्याला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळेल, पण तसं नाही की तुमची ती प्रोसेस असते. उत्पन्नाचा दाखला काढल्यानंतर मग ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट किंवा एनसीएल सर्टिफिकेट मिळतं तुम्हाला. मग त्यासाठी जसं की तुमचं आधार कार्ड, तुमचा जात मेन्शन असलेली टीसी किंवा मग तुमचं शाळा सोल्याचा दाखला हे तुमच्याकडे असायला हवं. तुमच्याकडे आधार कार्ड तुमच्या वडिलांचं असायला हवं. तुमच्याकडे पासपोर्ट साईजचा फोटो असायला हवा. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असल्या की तुम्ही ऑनलाईन त्या गोष्टी सीएससी सेंटर वरून करू शकता आणि तुम्हाला ते एक 8-10 दिवसाच्या मुदतीमध्ये तो सर्टिफिकेट मिळून जातो. माझं नाव अभिमान धर्माराज जिपरकर, मी PM किसानचा संचालक आहे, कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव. आता 22 इन्स्टॉलमेंट आता पेड झालेला आहे. जवळपास आपल्या तालुक्यातले 44,166 लाभार्थी चा इन्स्टॉलमेंट पडलेला आहे सध्या. आणि जी उर्वरित लाभार्थी पात्र असून ज्याचे हप्ते वितरित होत नाही त्यासाठी आपण त्यांची कारवाई करतो. 7/8 फेरफार किंवा इतर काही गोष्टींचा प्रॉब्लेम असला तर त्यांचं आपल्याकडून डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होऊन ते लाभार्थ्यांना आपण पात्र करून इन्स्टॉलमेंटसाठी कारवाई करतो. तुम्ही महाराष्ट्राचे ग्रामीण जीवन उमेदच्या अंतर्गत उस्मानाबादी शेळीचा विषयीची माहिती आहे. तर बरंच उमेद पशु उत्पादन खरेदी विक्री केंद्र धाराशिवचं उत्पादन आहे. पशु चारण्यासाठी काय तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव देवशाला संजय लोमटे, मी पशुसखी गोर्धनवाडी येथून आहे. आता हे काय काय ठेवलंय तुम्ही प्रदर्शनामध्ये ठेवलेलं आहे? या प्रदर्शनामध्ये आम्ही हर्बल प्रॉडक्ट बनवलेले ठेवलेले आहेत. हे आहे दाना मिश्रण. हे कसं असं हे रोज 100 ग्राम पशुला खाद्य द्यावं लागतं. ह्या पेट म्हणजे आता शेळी म्हणजे शेळीलाच का शेळीला आणि मोठ्या पशूंना पण चालतंय. दररोज 100 ग्रॅम? रोज 100 ग्राम द्यावं. काय याचा फायदा काय होतो? खुराकामध्ये दूध वाढ होते, जनावरांचं वजन वाढते, शेळीचं वजन वाढते, पिल्ले लवकर विक्रीसाठी येतात, मोठे होतात. आणखीन काय काय? हे मसाला बोनस मसाला बोनस गोळी आहे. महिन्याला टॉनिकची म्हणून एक गोळी देतो आपण शेळीला. त्याच्यामुळे दुधात वाढ होते, पचनक्रिया सुधारते आणि शेळ्यांचं वजन वाढतं आणि चमक येते शेळ्या. निरोगी आहे, चांगलं आरोग्य चांगलं. आरोग्य चांगलं. ताई तुमचं काय नाव? सविता बळीराम लोमटे, थोडस मी पण पशुसखी झाली. ठीक आहे साहेब, आपलं नाव? नमस्कार, माझ्या युवराज शिंदे आणि मी उमेदवार प्रभाग पशुधन व्यवस्थापक म्हणून काम करतो. हे जे सगळं साहित्य आहे ते पशुसाठी हरवल उत्पादने आमच्या पशुसखीने तयार केले आहेत. जसं की नीम ऑइल आहे, हे 2 in 1 आहे. हा ज्यावेळेस शेळ्यांना गाई म्हशींना खरपूस येते मवा येतो त्यावेळेस ते वापरायचे. तसंच माणसांना म्हणजे सांधेदुखी असते, कोपर दुखतो, गुडघा दुखतो, ते तर सुद्धा आपण वापरलं तर त्याला पण आराम मिळतो. तसे डास पण याने कमी होतात. असे भरपूर याचे म्हणजे उपयोग आहेत. डास कसे कमी होतात? डासासाठी कसं? याचा दिवा जर लावला आपण थोडा तर त्याचा जो धूर निघतो त्याने डास कमी होतात. आणखीन काय काय? हे मसाला गोळस गुळी आहे. ही 12 आयुर्वेदिक वनस्पती आणि 12 मसाले यांच्यापासून ही गुळी बनली जाते. या गुळीचा फायदा असा आहे की ही गुळी पशूंना म्हणजे शेळ्यांना 15 दिवसाला एक चारली गुळी, तर शेळ्यांची भूक वाढते आणि पचनक्रिया सुधारते. त्यामुळे शेळ्यांचं वजन वाढतं आणि शेळ्यांना चमक येते. बाजारात शेळ्या विकायला गेल्यावर पशुपालकांना भरपूर पैसा मिळतो, दाम मिळतो. ही अशा गुळीचं गोष्ट आहे. आणि ही गुळी माणसांना पण चालते. ज्यांना म्हणजे दमा आहे, ज्यांना छाती जे कप आहे जळजळ होतं, त्यांनी सुद्धा नॉर्मल ही गुळी खाल्ली तर त्याचा फरक पडतो. याच्यामध्ये काय गुळवेल, आडूळसा, कोरपड, खायची पानं, तुळशीची पाने आणि काळा मसाला जे आहे त्याचे जे आपण काळा तिखट जे आहे त्याला मसाला वापरतो ते साहित्य आहे. त्याच्यामुळे सगळे माणसासाठी चांगलं आहे. 2 in 1 आहे. आणखीन काय? हे पशुचार आहे.
ही चाटण युक्त आहे. या म्हणजे ज्यावेळेस शेळ्या गाई म्हशींच्या पोटात त्याची कमतरता पडते शरीरात, त्यावेळेस ही मेन कापड खा, कागद खा, कपडा खा असं करतात. तर ही जिथं ही शेळ्या आपण गाई म्हशी बांधतो तिथे अशी चाटण युक्त ठेवायची. आणि ज्यावेळेस ती चाटतात त्यावेळेस त्यांच्या शरीरात जी काही कमतरता आहे ह्या चाटणीतून भरून निघते. आणि त्यामुळे त्या मेन कापड खात नाहीत, कापड खात नाहीत, कागद खात नाहीत. हा फायदा आहे महत्वाचा. जी खनिज कमी पडले ती याच्यावरून भरून निघते. याच्यातून मिळतं, जे खनिज कमी पडलं ते याच्यातून भरून मिळतं आपल्याला. हे फक्त आपण ते बांधायचं, जिथं गाई म्हशी आहे ते बांधायचे, चाटतात. असा फायदा आहे. तर या ठिकाणी पाहतो सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि विक्री केंद्र, तर त्याविषयी जाणून घेऊ. आता तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझे नाव मानंदा भारत हाजगुडे, मी राहणार टोगाव. मी सेंद्रिय निविष्ठा विक्री केंद्र माझ्या घरी मी स्वतः बनवते आणि स्वतःच विक्री करते. काय काय बनवलंय ते? काय आहे? हे काय? वेस्ट डिकम्पोजर आहे. काय काय काम करते? हे काय पाण्यात बुजवण्याचं काम करते. शेती ते भुसभुशीत करता येते ना, आणि गांडूळ पण तयार होते त्याच्यावर, ते रानात टाकलं तर. हे काय? हे दशपर्णी आहे. हे 10 झाडाचा वनस्पती, त्याचा पाला घ्यायचा, त्यात 20 दिवस भिजू घालायचं गोमूत्रामध्ये. शेड, माती, त्यात पुन्हा ते हे कांदा, लसूण, मिरची, तंबाखू, हे 20 दिवस भिजू घालायचं की त्याची वस्त्रगाळ करायची. हे काय काम काय करते ही पिकासाठी? किडीची व्यवस्थापनाचं करते. फवारणी म्हणजे रासायनिक करायची गरज रासायनिक नाही. करायची गरज नाही, जैविकच आहे. त्याच्यावर फवारणी होती. हे काय गांडूळ खत आहे? गांडूळ खत आहे ते. त्याला तुम्ही स्वतः तयार करता? स्वतः बनवते मी स्वतः. काय तुमचं नाव काय? राजपाल मनचक देशमुख. काय चेक केलं? शुगर किती आली? 145 नॉर्मल आहे. नॉर्मल. काय वाटतं इथे शिबिर आहे, शिबिर मध्ये व्यवस्था केलेली आहे सगळ्यासाठी? चांगली आहे ना. व्यवस्था चांगली झाली.